नमस्कार मंडळी. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला तेल कसं बनवायचं हे सांगितलं होतं. आता ह्या व्हिडिओद्वारे आपण केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती ते सांगणार आहे आणि त्याचनुसार तुम्हाला मी मसाज कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण जे बनवलेलं तेल आहे ते घ्यायचं आहे. छान हे तेल कोमट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कापूस भिजवून व्यवस्थित असं स्काल्पला चोळून घ्यायचं आहे. सेक्शन बारीक बारीक घेऊन छान असं स्काल्पला चोळून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित असं ते मुरलं पाहिजे स्काल्पमध्ये. तेव्हाच आपल्याला ते छान रिलॅक्स वाटतं. पाठीमागच्या भागांना लावताना व्यवस्थित असं कंगव्याच्या साहाय्याने पार्ट करून व्यवस्थित असं स्काल्पला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तेल सगळ्या आपल्या डोक्याच्या स्किनला पोचेल व्यवस्थित असं. आणि उरलेलं तेल हे छान आपल्या केसांना व्यवस्थित पुढच्या भागाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या मुळापर्यंत हे तेल पोचेल. आता आपल्याला मसाज करायचा आहे. छान असं दोन्ही हातांनी आपल्याला जेवढा प्रेशर सहन होतं तेवढ्या प्रेशरने आपल्याला मसाज करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हलक्या हाताने आपल्याला रिलॅक्सेशन करायचं आहे, एकदम हलक्या हाताने, जेणेकरून आपल्याला रिलॅक्स वाटेल. एकदम हलका प्रेशर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे स्टिम्युलेशन, म्हणजेच आपल्याला केस हे आपल्याला थोडेसे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आपल्याला असं जस्ट आपल्याला व्हायब्रेट करायचं आहे, जेणेकरून आपलं छान असं ब्लड सर्क्युलेशन होईल. ज्या बोटाचा प्रेशर कमी आहे, म्हणजे करंगडीच्या बाजूचा जो बोट आहे त्याच्याने आपल्याला प्रेशर देऊन घ्यायचं आहे कानाच्या पाठीमागे. त्याच्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित असं दोन्ही हाताच्या बोटांनी आपल्याला छान असं प्रेशर द्यायचं आहे आपल्या डोक्याच्या मध्यभागी. आणि तोच बोट वापरून आपल्याला क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला छान मध्यभागी छान आपल्याला बोट फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला छान 2 बोटं घेऊन व्यवस्थित असं फोरहेडवर मसाज करायचा आहे. खूप असं रिलॅक्स मेथड आहे, रिलॅक्सेशन प्रोसिजर आहे. खूप तुम्हाला याच्यासाठी टाईम काढावाच लागणार आहे. जेव्हा तुम्ही टाईम काढाल, जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त टाईम असेल तेव्हा हे तुम्ही मसाज करू शकता. खूप छान स्वतःसाठी हे खूप रिलॅक्सेशन आहे. व्यवस्थित असं आता केस विंचरून घ्यायची आहे. केस विंचरून झाल्याच्यानंतर एक छान हाय पोनीटेल आपल्याला करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला एक स्ट्रोक द्यायचा आहे. व्यवस्थित टाईट पकडायचं आहे आणि चारी बाजूने आपल्याला एक छान असं केस थोड्या हलक्यामध्ये ओढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे हवं ते तुम्ही वेणी टाईट बांधू शकता किंवा केस वरती बांधू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.